इंकलाब बचेंगे तो एक है वंदे वंदे इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद। काल आमच्या आगारातले वाहक वायबी कांबळे आणि चालक जेवळीकर हे रात्रवस्ती बिरवली ड्युटीला जात असताना कोरंगळा हा गाव आहे औशापासून एक 10 ते 8-10 किलोमीटरवर, त्या गावातला एक प्रवासी सीटवर व्यवस्थित बसत नव्हता. त्याला तेवढ्या वाहकाने एवढं सांगितलं की बाबा व्यवस्थित बस, तर त्याने लगेच शिव्या द्यायला चालू केली. खाली उतरत दगड आणले आणि तुझ्या दुखाई साथीदार त्या सर्वांनी म्हणून त्याच्या डोक्यात आणि छातीमध्ये दगड मारला. त्याच्या छातीच्या फासऱ्या सुद्धा मोडल्यात आणि मेंदूमध्ये रक्तस्राव होण्यामुळे गाठ झालेली आहे. तो आता लातूरच्या मोर्या हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये आहे. तर याची सखोल चौकशी व्हावी आणि त्याला तत्काळ अटक करण्यात यावी. जोपर्यंत त्याला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही आगारातली कुठलीही गाडी चालू करत नाही. आणि आपल्या माध्यमातून मी आदरणीय परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांना बी विनंती करतो की त्यांनी अशा घटनेवर जातीने लक्ष द्यावं आणि कर्मचाऱ्याला अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करावं. अन्यथा कर्मचाऱ्याचं जीवन खूप धोक्यात आहे, ते कर्तव्य करू शकणार नाहीत असं झालेलं आहे परिस्थिती सध्या. सर मुळात हे आंदोलन नाहीये, आमच्यावर जीव घेणा हल्ला झालेला आहे. जो आमच्या कर्मचाऱ्याचा आज जीव धोक्यात आहे त्याच्यापासून आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे. ह्या घटना वारंवार घडत आहेत आणि काल तो एका जेंट्स कर्मचारी होते म्हणून म्हणजे गंभीर स्वरूपाच्या मारात इथे अजून सिरियस आहेत. पण जर तिथे एखादी महिला कर्मचारी असती तर ती ऑन दी स्पॉट गेलीच असती. कशासाठी हे प्रकार घडत वारंवार आमच्या बाबतीत घडतात का? कशासाठी? काय दोष आहे आमचा? क्षमतेपेक्षा एक तर जास्त प्रवासी घेऊन जातो आम्ही, जीव धोक्यात घालून ड्युट्या करायच्या आम्ही आणि परत मारही खायचा आम्ही, सवलती देणार प्रशासन, भोगायचं आम्ही. हे कशासाठी साहेब? आज त्या माणसाचा जीव धोक्यात आहे, अख्खं कुटुंब धोक्यातच आलं ना. करता पुरुष सिरियस आहे, दवाखान्यामध्ये ऍडमिट पडलेला आहे तो. मग त्या घराचं कोण बघायचं? म्हणजे आमच्यासाठी कोणीच वालीच नाहीये का? आम्हाला काही सुरक्षाच नाहीये का? वाऱ्यावर सोडले का आम्हाला? आमची मागणी त्याला अटक झालीच पाहिजे. जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत एकही गाडी आगारातून बाहेर निघणार नाही.